नीट सांगते, मांसाहारा इतकं चुकीचं काही नाहीये. विनंती आहे, महिनाभर कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा, टेम्पर लो राहील. हे जी ठोक्यात बायको गार करता ना, ती व्हायचं नाही. तिचं बी ऐकून घ्याचाल काय म्हणते नेमकं. हे जे हाय टेम्पर असतं ना, कायम शब्दाला जो राग येतो ना, तो आहारामुळे. इट इज सायन्स. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी योग्य खाणं ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, नाही ते खात जाऊ नका. तर्री तर्री वाढ म्हण, त्या तर्रीनं तर काटा काढला तुमचा. सजने रसा रसा वाढ, रशामुळे तर वाट थोडं झालं जिंदगीचं. तुम्हाला खरं सांगते, देवान माझं ऐका. आई शपथ, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात द्या. माय मावले हो, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. ना, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला सुद्धा असं टुबुक पडू दे महाराज. असं काकडा करणाऱ्याचं असं फुललं पाहिजे, सोमवारी मटण करणाऱ्याचं असं वाळलं पाहिजे महाराज. त्यानं किती दुसऱ्याच्या हिरीचं पाणी चोरून घेऊ द्या, त्याचं काय फुलू द्यायची नाही. देवान माझं ऐका, आणि ऐकणार माझं देव. फक्त देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्हीच माझं सांगतो. तुम्हासी भजारे नाही तरी गेला, एवढा लांब कशाला इशारा लावायचा, तुम्हीच ऐका हो का. विनंती माझी, ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाची वृद्धिंगता झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्या लेकरू माझं. घरात रोज 4 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या गेल्या, हरिपाठाचा 1 तरी अभंग म्हणला गेला. मी म्हणते जमेल तेवढं रोज 1च ओवी वाचा, रोज पण वाचा. दादा इतकं देतो ना परमात्मा. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली नाही वनात जाऊन. फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीला मस्तक लावलं, त्या ज्ञानेश्वर माऊलींना आईचं स्थान दिलं. इतकी कृपा केली. अहो आम्ही त्यांच्या चरणाला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणाला मस्तक लावतो का, तर आम्ही त्यांना मस्तक. किती करावं. नोहे सारिता, अधिकार नसताना, पात्रता नसताना इतकं दिलं देवाने. प्रसिद्धी, ऐश्वर्य, स्वाभिमान आणि सगळ्यात मोठं समाधान. हे जे सुख आहे ना, 22 तास आम्ही प्रवास करावा आणि 2च तास कीर्तन करावं. पण त्या कीर्तनात उभा राहिल्यावर असं वाटतं महाराजाकडे बघून एखादा एनर्जी ड्रिंक घेऊन आलता काही. ताकद कळतीये का तुम्हाला? ही जे ताकद आहे ना, ते व्यासपीठात आहे. आमच्या विनंती मुलींनो, काय हरकत आहे कंठी घालायला? कंठी म्हणजे कंठाच्या जवळ चिटकून जी तुळशीची माळ असते तिला कंठी म्हणायचं. मी मुलगी म्हणून सांगते, तुमच्या गळ्यात जर एखाद्या मुलाने तुळशीची माळ बघितली ना, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पॉझिटिव्ह होईल. एवढी सामर्थ्य त्या गळ्यात तुळशीच्या माळेत असते. एखादी गळ्यात तुळशीची माळ असणारी मुलगी बघावी, मुलगा त्या मुलीकडे वाईट नजरेनं बघणार नाही. बघणार. पोरांनो, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ दिसली ना, एखादा शत्रू जरी आला तरी तुमचं वाटोळं करणार. तो विचार करेल, हे ज्या बापाचं लेकरू आहे तो साधा, ही माफ करीन पण ते ठेवरचं सोडायचं. किती संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवस येईल. फक्त वैष्णव काहीच देव तुम्हाला वेगळं करणार. फक्त इतकं प्रेम करा, जीव दिला, जीव गेला तरी चालेल, पण नामस्मरण सोडायचं, विश्वास कमी होऊ द्यायचा. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. कीर्तन नामदेवरायांचं, ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली, नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता ही न कीर्तन करायची ना आम्ही काय करायचं? लोकच होती. तुम्ही काही करा बरं, लोक बोलतातच. आता एवढा सुंदर जरी संकीर्तन सोहळा गेली 24 वर्ष
बोराटे दादा करत असतील तरी अख्खं गाव चांगलं म्हणीन असं 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असते, नगराध्यक्ष पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं. अरे पैसा खर्चायला लय वाट आहे त्या. मी तर म्हणते पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावं कळलं नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. पैसा खर्चायचाच तर अवघड आहे, कमवायचं काय अवघड आहे. माणसाचं कर्म सत्य असला की पैसा आल्याशिवाय राहत, तो खर्चायचा अवघड आहे. माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो, लक्ष्मी कुणाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही, तो तसाच असतो. लक्ष्मी येऊनही जर तो माणूस परमार्थ करतोय तर अर्थात त्याचे संस्कार प्रबळ. देवाला विसरत नाही म्हणजे प्रारब्ध चांगलं. मी म्हणलं ना, माणसं गोळा करायची अवघड नाही. दादा कशी होतात गोळा, येडी आहेत लोक या विषयाकडे. हे करणं गरजेचं, पण हे प्रत्येकाच्या डोक्यात येत नाही रे. मी म्हणते कोणी दाद देऊ न देऊ, हे जे व्यासपीठ उभा आहे ना, यात खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा आहे तो विटेवरचा मालक त्या प्रत्येकाचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. जे सामर्थ्याने या व्यासपीठात सामर्थ्य देतात. सुरुवात आहे रे, खूप फळ असणार आहेत याची. अजून या विषयाकडे खूप ताकद आहे या व्यासपीठात, करून बघा. चला, लोक बोलतातच. लोक म्हणले कानोपात्रेला तुम्ही कीर्तन भजन करावी, ऐकावी. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं कानोपात्रेनं. ज्ञानदादा काय चूक आहे माझी, तुम्हीच म्हणता ना जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित. मग परमार्थ करताना जात कुळ गोत्र बघून करायचं का. माझं प्रारब्ध प्रबळ नव्हतं की माझे आईबाप वैष्णव आहेत, पण मला कर्म जर प्रबळ करायचं असेल, मला वैष्णव व्हायचं असेल तर हरकत आहे. इतकं बोलतात लोक, नको वाटतो हा जीव. माऊलींनी सांगावं, ऐकत असाल माझं तर ऐका, देवाच्या दारापर्यंत मी नेतो, पण तिथून महागारी यायचं नाही, हे वचन मात्र पाळा. दृष्टी न फिरे. कान्होपात्रेला सांगावं, पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. बिदरचा राजा राजगादीवर तेव्हा होता, पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू तो पहिला कर्नाटकाचा, नंतर पंढरपूर महाराष्ट्रात आलं. त्या राजाने बघितलं किती सुंदर स्त्री आहे, एवढी देखणी आहे, गोंडस आहे, सालस आहे. कोणाची आहे? वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं कुठं नाचते, दरबारात ये, राणी म्हणून ठेवेल. बोलव तिला, येत नाही. वेश्येचा असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं देवाचं दार सोडायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही, याची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता माझे चित्त तुझे मिठी पडली. आपोआप कान्होपात्रा भगवंताला समप्रिय झाल्या. कान्होपात्रींनी विचार केला, आता मी जर देवाच्या चरणावर थांबवायचं असेल तर मला शरीराचा त्याग करावा, कारण लोक असं थांबू देणार. कान्होपात्र्यांनी एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला. एवढा परमार्थ प्रबळ असावा देव वेगळं करत. तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरं इथंच मिली. लोकच रती, काय बोलावं त्याला. त्यात अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. कान्होपात्रेजवळ रात्रभर अनंत ब्राह्मण थांबले. जगाचा अनंता अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा गेलात का पंढरपूरला, मरायच्या आधी जा, जात जा. तसं गाव नाही दुसरं. ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर तेव कोठे, मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मज देत हरी दाखवा दिनाचा
सोयरा फार प्रेमळ असं पंढरपूर. दर्शन रांगेनं कधी घेतलं तर झाडाची फांदी आडवी लागते बघा तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. तो कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे. नामदेवरायांनी एकदा विचारलं, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं? कोण आहे छटछूट पोरगी? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून? नाही हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. एवढा जीव माझ्या जीव दिला पण संतांचं वचन मोडलं. एवढं ज्याला जमलं तुम्ही सांगा काय अधिकार कमी राहिला? विठ्ठलाच्या आधी नामदेव पायरीचं दर्शन आहे, काय अधिकार कमी राहिला? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. प्रत्येक दिवस सण आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सगळे संत जन भेटतील. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. धरणी दरी पिके गाई ओळीला म्हशी. राम वेळो वेळा मी जाऊ ओविये, आम्ही जाऊ ओविये. जणी ताका जेवी ताकबाई. एवढं आम्ही केलं की आमच्यातून देवात अंतर राहत नाही. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? हरिमुखे. कसं करायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. राम राम जय राम 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 जय सीताराम. राम राम जय राम राम जय सीताराम. राम राम जय सांगितले. असं द्या, घेतले ते घ्या. तुम्ही कुठं ऐकाय बसली? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. पण एक सांगू, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तन मोठं असतं. हे जे आम्ही पदव्या लावतो ना, हे समाज प्रबोधनकार, हे ते डुस्कन हुस्कन, काय खरं नाही. 1 मिनिटाची रील बघून 99% कीर्तन तसंच असतं असा भ्रम करून कधी कीर्तनाला यायचं? कारण सोशल मीडियाच्या कीर्तनात आणि प्रत्यक्षाच्या कीर्तनात जमीन आसमानचा फरक असतो. टीव्हीत दिसण्यात आणि समोर दिसण्यात पण फरक असतो. काही काही माणसं, बायका मला तोंडावर म्हणतात, टीव्हीत लय चांगलं दिसता, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथे बऱ्यापैकी खोटच. सोशल मीडियावरची बऱ्यापैकी माहिती खोटी असते. व्यक्तीला जज करत जाऊ नका. जोपर्यंत त्या व्यक्तीशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती चांगली की वाईट ठरवायचं नाही. लय अवघड आहे लोकांचं. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का? लोक जगूच देत नाही बाबा. लोकांचं लय अवघड आहे. घातला तरी प्रॉब्लेम आहे, साडी नेसली तरी प्रॉब्लेम आहे. पण एक लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी कीर्तन करणारी मुलगी आहे, मुलगा आहे, प्रसिद्ध आहे का प्रसिद्ध नाही आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हा सगळा विचार न करता कीर्तन करणारा एक वैष्णव आहे ह्या नजरेनं बघाल त्या दिवशी कीर्तन कळेल. उगाच हे हा चांगला हा मोठा, याचं कीर्तन चांगलं झालं याचं नाही झालं, काही नाही. कीर्तन कीर्तन असतंय. एवढंच आहे, चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण पुराण, याच्या पलीकडे काही सत्य नाही. विनंती आहे, जे सत्य आहे ते स्वीकार.
अवघड करू नका. लोक लय विचित्र बोलतात. एवढा पैसा देता, करता काय, ठेवता कुठं. मी शिवलीला पाटील